काही ठराविक भाज्या ह्या ज्या त्या महिन्यात किंवा ज्या त्या वेळेसच चांगल्या लागतात. नंतर तुम्ही कितीही अट्टासाने ती भाजी बनवली तरी त्याची चव त्या दिवसासारखी लागत नाही. असंच काहीतरी ह्या भाजीसोबत माझं होतं. त्यातलीच ही एक आंबाड्याची भाजी आहे, जी देवीच्या नैवेद्यासाठी दसऱ्याला आमच्याकडे बनवली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य तर असतोच, पण भाजी भाकरीही बनवली जाते. त्या भाजीची चव एक नंबर लागते. तर ही भाजी पहिल्यांदा निवडून घ्यायची व दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर थोडीशी ज्वारी घेऊन मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घ्यायची. नंतर त्या ज्वारीच्या कण्या एका सुती कपड्यात बांधून त्याची पुरचुंडी तयार करून घ्यायची, अगदी अशा पद्धतीने. त्यानंतर धुतलेली भाजी एका कुकरमध्ये व्यवस्थित घालून घ्यायची. त्यानंतर बांधलेली पुरचुंडीही त्याच्यामध्ये ठेवायची व 2 तांबे पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचे व कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्यामध्ये ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते. त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने ही भाजी व्यवस्थित नितळून घ्यायची किंवा भाजी गार झाल्यानंतर हाताने पिळून घेतली तरीही चालेल. त्यानंतर पुरचुंडी ही बाहेर काढून घ्यायची. पुरचुंडी गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय यातल्या ज्वारीच्या कण्या पूर्णपणे शिजून तयार आहेत. थोड्याशा ह्या कण्या गरम आहेत, त्याच्यामुळे मी ह्या चमच्याच्या साहाय्याने मोकळ्या करत आहे. कण्या गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित चुरून मोकळ्या करून घ्यायच्या. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं. तेल गरम झालं की जिऱ्याची फोडणी द्यायची व त्याच्यामध्ये 2 ते 3 कांदे घालून सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण व हिरवी मिरचीचं वाटण घालून घ्यायचं. भाजी थोडीशी आंबट असल्यामुळे मिरची थोडीशी चढती घातली तरीही चालेल. त्यानंतर त्यात थोडीशी हळद घालायची व तीही परतून घ्यायची व शिजवलेली भाजी व ज्वारीच्या कण्या त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व तेही एकदा व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. ह्या भाजीमध्ये आपण ज्वारीच्या कण्या घातलेल्या आहेत, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड थोडासाच घालायचा, जास्त घालायचा नाही. पण याच्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. तर अशी ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे. त्यानंतर मी देवीचा नैवेद्य भरून घेत आहे. त्यामध्ये ताटात 2 भाकरी ठेवून घेतल्या व तयार केलेली भाजीही ठेवून घेतलेली आहे. तर असा हा देवीच्या आवडीचा पारंपरिक नैवेद्य तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. भाजी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा.